नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पपईच्या पुऱ्या. त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यात 2 चमचे तूप घालूया. हा मी एक अख्खा पपई कापून घेतलेला आहे, त्याचं साल काढून व्यवस्थित, आणि हा आहे 2 कप. हा आपण यामध्ये घालूया आणि थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तुपामध्ये आपण हा आधी परतून घ्यायचा आहे. काल मी हा पपई बाजारातून आणला आणि आज कापायला गेले तर तो इतका काही गोड लागला नाही, त्यामुळे कोणी खायला तयार नाही. तर म्हटलं आता काय करायचं ह्याचं. मग माझ्या मनात विचार आला, पुऱ्या केल्या तर सगळीच जण आवडीने खातील. तर ही रेसिपी मी तुमच्यासाठी आता शेअर करत आहे. अतिशय छान होतात. ज्यांना पपई आवडत नाही, पपई हा सगळ्यांनाच आवडत नाही, कारण त्याला एक वेगळी अशी उग्र चव असते, त्यामुळे सगळीच जण खात नाहीत. मग हे तुम्ही जर अशा प्रकारे पुऱ्या करून ठेवल्या तर सगळी आवडीने खातील. आता हे बघा, हा तुपात परतून घेतलेला आहे. 2 मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचे, म्हणजे हा चांगला मऊ होईल. तर उघडून बघूया आपण. यात थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडं घालायचं. परत ढवळून परत 5 मिनिटं आणि ठेवून द्यायचे. हे बघा, 5 मिनिटं झाली आहेत. आपण उघडून बघूया. व्यवस्थित शिजला आहे. मध्ये मध्ये जर काही राहिलं असेल तर ते हाताने मोडून घेतलं तरी चालेल, किंवा मॅशरनी सुद्धा मॅश केलं तरी चालेल. आता यामध्ये आपण हा 2 कप पपईचा गर होता, त्यामध्ये 1 कप आपण गूळ घालणार आहोत. जास्त गोड नको असेल तर थोडंसं कमी केला तरीही चालेल. आता हा गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे यामध्ये. हे बघा, गूळ चांगला विरघळला आहे हे, आणि एक 5 मिनिटं थोडंसं परतून थोडं सुकवायचं आहे. हा पपई चांगला गोड नव्हता, म्हणून मी यामध्ये 1 कप गूळ घातलाय. नाहीतर पपई छान गोड असतात, तर थोडासा कमी घातला, 1/4 कप घातला तरी चालेल गूळ. हे बघा, आता थोडंसं पाणी सुकलंय. हे मिश्रण जे आहे ना, चेक करायचं कसं, तर हे हातावर घेऊन असं चिकट लागायला पाहिजे. जर चिकट लागलं नाही, त्यात जर पाण्याचा अंश तसाच राहिला तर आपल्या पुऱ्या मऊ नरम पडतात. म्हणून थोडंसं चिकट होईपर्यंत परतून घ्यायचंय. व्यवस्थित चिकट झालं मिश्रण की आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस राहतात. आता हे बघा, आता हे चिकट लागतंय. आता बंद करायचा आहे गॅस, आणि हे थंड झाल्यावर यामध्ये आपल्याला पीठ मळायचंय. हे थोडं थंड होऊ द्या. आता हे बघा, हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. यात आता आपण घालायचं आहे वेलची पावडर. मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं गव्हाचं पीठ आपण घालायचं. थोडं थोडं घालायचं, कारण पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला पीठ भिजवायला. यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचंय. त्यात जेवढं पीठ बसेल तेवढंच घालायचं. आणि जसं आपण चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे थोडंसं घट्ट पीठ मळायचं. हाताने व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. अजून पीठ लागणार आहे यामध्ये. हे बघा, आपल्याला पूर्ण 1 कप पीठ लागलंय. याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं. हे बघा, हे व्यवस्थित घट्ट आहे पीठ. 5 मिनिटं झाली आहे. आता याच्या गोळ्या करून घेऊया. किती मोठ्या पुऱ्या तुम्हाला करायच्या आहेत त्याप्रमाणे गोळ्या करून घ्यायच्या. आता गोळ्या करून झालेल्या आहेत.
याला तुम्ही पीठ किंवा तेल काही लावू शकता, कारण थोडंसं चिकट असतं ते, त्यामुळे मी इथे तेल लावते. आणि थोड्या जाडसरच पुऱ्या लाटायच्या. या अगदी गोल येत नाहीत. जर तुम्हाला गोल हव्या असतील तर तुम्ही एखाद्या झाकणाने किंवा त्याचे शेप करू शकता व्यवस्थित. आता अशा पुऱ्या आपण सगळ्या लाटून घेऊया आधी आणि मग एकदमच फ्राय करूया. या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तेल सुद्धा तापलंय. तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर लगेचच पुऱ्या काळ्या पडतात गुळ असल्यामुळे. हे बघा, छान अशी फुगलेली आहे पुरी आपली. दुसरी घालते. आता थोडासा गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे मीडियम टू हाय ठेवायचा आहे गॅस. हे बघा, ही दोन्ही साईडनी छान अशी झालेली आहे. तळून काढून घेऊया आपण. अशाच सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. या बघा, आपल्या पपईच्या पुऱ्या तयार आहेत. अतिशय सुंदर लागतात. मी एक तुम्हाला दाखवते. हे बघा, अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. हे बघा, तुम्ही कधीही करू शकता. पटकन होतात आणि अगदी सोप्या आहेत. पपई जर असा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे करून खाल्ला तरी सुद्धा अगदी मस्त आणि खुसखुशीत आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. फक्त रंग हा पपईचा रंग आणि गूळ यामुळे थोडासा लालसर रंग आलेला आहे, पण बाकी अतिशय उत्कृष्ट लागतात पुऱ्या. तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, अगदी छान अशा तोंडात विरघळतील अशा झालेल्या आहेत पुऱ्या.